नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आज आपण बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये होणाऱ्या विविध पदांच्या भरतीविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। देशभरात 59 जागांसाठी भरती होतीये। चला तर मग इथल्या नोकरीच्या संधी जाणून घेऊयात। बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये एकूण जागा आहेत 59। याच्यामध्ये सीए, कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटंट हवेत 50 जागा आहेत त्यासाठी। त्याच्यानंतर ट्रेजरी डीलर हवेत डोमेस्टिकसाठी 3 जागा आहेत। ट्रेजरी डीलर हवेत फॉरेक्ससाठी 3 जागा आहेत। इकॉनॉमिस्ट हवेत स्केल 4 साठी 1 जागा आहे। इकॉनॉमिस्ट हवेत स्केल सेकंड साठी 1 जागा आहे आणि मॅनेजर हवेत कॉस्टिंग साठी 1 जागा आहे। आता याविषयी सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत। पहिलं पद आहे सीए, कॉस्ट आणि मॅनेजमेंट अकाउंटंट, 50 जागा आहेत। पात्रता काय लागेल तर पदवीधर सीए किंवा ICWA झालेला असलं पाहिजे, मग तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। या ठिकाणी वयोमर्यादा लागणार आहे 31 जुलै 2018 रोजी 20 ते 30 वर्ष। याच्यामध्ये SC आणि ST साठी 5 वर्षांची सूट आहे, OBC साठी 3 वर्षांची सूट आहे। वळूयात पुढे। ट्रेजरी डीलर हवेत, याच्यामध्ये डोमेस्टिक आणि फॉरेक्स साठी एकूण जागा जर पाहायला गेलं तर 6 आहेत। याच्यामध्ये पात्रता काय लागेल तर MBA किंवा CA, CFA, ICWA तुमचं झालेलं असलं पाहिजे आणि 3-4 वर्षांचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। वयोमर्यादा लागणार आहे 31 जुलै 2018 रोजी 23 ते 40 वर्ष। याच्यामध्ये SC आणि ST साठी 5 वर्षांची सूट आहे, OBC साठी 3 वर्षांची सूट आहे। वळूयात पुढे। इकॉनॉमिस्ट हवेत स्केल 4 साठी 1 जागा आहे। पात्रता काय लागेल तर PhD इकॉनॉमिक्स मध्ये झालेला असेल आणि 6 वर्षांचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर मग तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। वयोमर्यादा काय लागेल तर 31 जुलै 2018 रोजी 28 ते 30 वर्ष। याच्यामध्येही SC आणि ST साठी 5 वर्षांची सूट आहे, OBC साठी 3 वर्षांची सूट आहे। वळूयात पुढे। इकॉनॉमिस्ट हवेत स्केल 2 साठी जागा आहे 1। पात्रता काय लागेल तर इकॉनॉमिक्स पदव्युत्तर पदवी आणि 2 वर्षांचा अनुभव महत्त्वाचा आहे। वयोमर्यादा लागणार आहे 31 जुलै 2018 रोजी 23 ते 33 वर्ष। याच्यामध्येही SC आणि ST साठी 5 वर्षांची सूट आहे, OBC साठी 3 वर्षांची सूट आहे। वळूयात पुढे। मॅनेजर कॉस्टिंग साठी 1 जागा आहे। पात्रता काय लागेल तर ICWA MA इकॉनॉमिक्स मध्ये झालेला असलं पाहिजे आणि 2 वर्षांचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर मग तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता। वयोमर्यादा लागणार आहे 31 जुलै 2018 रोजी 23 ते 33 वर्ष। याच्यामध्येही SC आणि ST साठी 5 वर्षांची सूट आहे, OBC साठी 3 वर्षांची सूट आहे। लक्षात घ्या, नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण भारतभर। ऑनलाईनची शेवटची तारीख आहे 23 सप्टेंबर 2018 आणि ऑनलाईनसाठी तुम्हाला जायचं आहे www.bankofmaharashtra.in वर। ऑनलाईन अप्लाय करायला 3 सप्टेंबर पासून सुरुवात झालेली आहे। आता वळूयात पुढे। आता एक गोष्ट लक्षात घ्या की ऑनलाईन अर्ज केल्यानंतर हा अर्ज तुम्हाला पोस्टाने पाठवायचा आहे आणि त्यासाठीचा पत्ता लिहून घ्या। दी असिस्टंट जनरल मॅनेजर ब्रॅकेटमध्ये IR अँड HRD ब्रॅकेट कंप्लीट बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल 1501, शिवाजीनगर, पुणे 411005 हा पत्ता आहे। या पत्त्यावर तुम्हाला ऑनलाईन अप्लाय केल्यानंतर तो अर्ज जो आहे तो या पत्त्यावर पाठवायचा आहे। आता वळूयात पुढे। इथे नोकरी मिळण्याच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत नोकरीच्या संधी तर घेऊन आलोच आहोत, मात्र यासोबतच तुमच्या सर्वांगीण विकासासाठी आणि कौशल्य विकासासाठी आवश्यक कोर्स सुद्धा तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत। अत्यंत कमी कालावधीचे आणि सहज करता येतील असे कोर्स तुम्ही APG लर्निंग सेंटरमध्ये करू शकता। तिथला ईमेल ID आहे contact@apglearning.in आणि अधिक सविस्तर माहितीसाठी वेब ID सुद्धा लिहून घ्या www.apglearning.in। लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्ही कोर्स करू शकणार आहात, नोकरीची संधी या ठिकाणी नाहीये। नोकरीसाठी अप्लाय करण्यापूर्वी तुमची तयारी आवश्यक आहे आणि ही तयारी तुम्हाला APG लर्निंग सेंटर मधल्या कोर्सेसमधून करता येईल। चला तर मग आता वेळ झाली इथेच थांबण्याची। उद्या पुन्हा मी तुम्हाला भेटणार आहे आणखी नोकरीच्या नव्या संधी कुठे आहेत ते सांगण्यासाठी। तोपर्यंत पाहत रहा साम TV।